माझं नाव निशा आहे. माझं लग्न रवीसोबत 1 वर्षापूर्वी झालं. रवी पुण्यात मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करतात. ऑफिसकडून आम्हाला एक छान फ्लॅट मिळाला आहे. माझे पती खूप चांगले आहेत, पण जर कोणी मला त्यांच्याबद्दल विचारलं तर मी सांगेन की त्यांच्या स्वभावात थोडासा जास्त इगो आणि कडकपणा आहे. कधी-कधी ते छोट्यांशी किंवा काम करणाऱ्यांशी नीट बोलत नाहीत. ही गोष्ट मला चांगली वाटत नव्हती, पण मी कधी त्यांना टोचून बोलले नाही. आधी आमच्या घरी एक बाई कामाला येत होती, पण रवीच्या या स्वभावामुळे कोणीच जास्त दिवस टिकत नव्हतं. त्यांचं म्हणणं असायचं, आजच्या काळात कडकपणाने बोललं नाही तर कोणीही काम करत नाही. कदाचित ऑफिसचं दडपण त्यांच्यावर जास्त असल्याने हा कडक स्वभाव त्यांच्या वागणुकीत आला असेल. नंतर परत मी नवीन काम करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. बरीच शोधाशोध केल्यानंतर एके दिवशी एक माणूस घरी आला. तो म्हणाला, माझं नाव काळू भोसले, वय 55 वर्ष. मला इथे काम आहे असं कळलं म्हणून आलोय. मी विचारलं, कोणी सांगितलं? तो म्हणाला, आत्ता नाव आठवत नाही. माझ्या मनात थोडा संशय होता, पण मी ठरवलं की संध्याकाळी रवीला दाखवून सांगते. संध्याकाळी रवी घरी आले तेव्हा मी सांगितलं की कामासाठी एक माणूस आला आहे. रवी नीट त्याची चौकशी करू लागले. आधी कुठे काम केलं? स्वयंपाक येतो का? सुट्टी नाही चालणार. चुकलं तर काम ताबडतोब बंद. काळू थोडे घाबरले होते, पण प्रामाणिकपणे म्हणाले, साहेब हो, मी चांगला स्वयंपाक करतो, तुम्हाला त्रास होणार नाही. रवी म्हणाले, ठीक, आता लगेच स्वयंपाक करून दाखव, आवडलं तर उद्यापासून काम पक्क. काळू स्वयंपाक करू लागले. त्यांच्या कामात सफाई, अनुभव आणि प्रेम जाणवत होतं. आम्ही दोघांनी जेवण केलं. मला तर खूप चविष्ट वाटलं. रवीच्या चेहऱ्यावरही कळत होतं की त्यांनाही आवडलं, पण त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांनी कौतुक नाही केलं. फक्त म्हणाले, ठीक आहे, उद्यापासून ये, पण आजच्यापेक्षा कमी चांगलं नको. काळूच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. दुसऱ्या दिवशीपासून काळू नियमितपणे कामाला येऊ लागले. शांत, कमी बोलणारे, फक्त काम करणारे. 5-6 दिवसांनी एक दिवस त्यांनी मला हळूच विचारलं, मॅडम थोडे पैसे ॲडव्हान्स मिळतील का? घरात गरज आहे. आता रवीसारखाच विचार माझ्या डोक्यात आला आणि मी म्हणाले, आत्ता नाही मिळणार, आधी साहेबांना विचारते. पुढच्या दिवशी रवीने सांगितलं की ऑफिसमधले मित्र आणि त्यांच्या फॅमिलीज घरी जेवायला येणार आहेत आणि काळूला खास मेन्यू बनवायला सांगितला. तर त्या रात्री काळूने 4-5 भन्नाट पदार्थ बनवले. सगळे लोक खुश झाले. खूप कौतुक केलं. जेवण संपलं, गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात रवीच्या एका मित्राचा महागडा मोबाईल गायब झाला. सगळ्यांनी शोध घेतला, पण सापडत नव्हता. तेवढ्यात काळू किचनमधून बाहेर आले आणि म्हणाले, मॅडम मी निघतो. त्या दिवशी त्यांच्या हातात एक छोटंसं पिशवीसारखी बॅग होती. ते पाहताच रवीने कठोर आवाजात म्हटलं, थांब, मोबाईल तूच चोरलाय, परत दे. काळू जरा थरथरले. साहेब मी कधी चोरी नाही करणार. तुम्ही काय बोलता आहात? मग तुझी तपासणी कर, बॅग दे. काळू म्हणाले, जेव्हा चोरी केलेलीच नाही तर तपासणी का? रवी रागावून त्यांच्याकडून बॅग ओढून घेतली. बॅगमध्ये मोबाईल नव्हता, फक्त अन्न होतं. रवी संतापले, म्हणजे खाणं चोरून नेत होतास? काळूच्या डोळ्यात आता अश्रू जमा झाले. ते रडत म्हणाले, मॅडम म्हणाल्या होत्या की खाऊन जा. हे माझ्या वाटणीचं जेवण ठेवलं होतं माझ्या नातूसाठी. खूप दिवस झाले त्याला चांगलं अन्न मिळालं नाही. माझा एकुलता एक मुलगा 4 वर्षापूर्वी गेला. घरी मी, आजारी सून आणि माझा नातू. खूप अवघडीनं घर चालवत आहे मी. आज छान जेवण बनलं म्हणून वाटलं ते नेऊ. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा होता. ही चोरी नाही साहेब, हे माझ्या नातवावरची माया आहे. हे बोलून ते वळले आणि हाताने अश्रू पुसत निघून गेले. थोड्याच वेळात मोबाईलही सापडला. त्यांच्या मित्राच्या मुलाने तो सोफ्याखाली लपवला होता, कारण अपघाताने खाली पडून बंद झाला होता आणि ओरड मिळेल म्हणून लपवला. त्या कुटुंबाला खूप लाज वाटली आणि त्या रात्री जीवनात पहिल्यांदा रवीच्या डोळ्यात पश्चाताप दिसला. ते संपूर्ण रात्र शांत झोपू शकले नाहीत. मला माहीत होतं काळू उद्या आता येणार नाहीत, म्हणून सकाळी मी एकटी घरकाम सुरू केलं. तेवढ्यात बेल वाजली. दिसले तेच काळू. चुपचाप आत आले. काम सुरू करू लागले. मी म्हणाले, मला वाटलं तुम्ही काही येणार नाही. ते म्हणाले, मीही ठरवलं होतं, पण मॅडम घरात कमवणारा मीच, तर यायलाच लागते. रवी बाहेर आले. त्यांनी 10,000 रुपये दिले आणि मंद आवाजात म्हणाले, काल जे झालं त्याबद्दल माफ करा. काळू पैसे घ्यायला तयार नव्हते. त्यावर रवीने म्हटलं, ही मदत नाही, हा ॲडव्हान्स आहे, घेऊन जा. काळूच्या डोळ्यात आता पुन्हा पाणी आलं. पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं तर मायेचं होतं. त्या दिवशी मला जाणवलं,
रवी बाहेरून कितीही कठोर दिसले, पण मनाने तेही खूप संवेदनशील आहेत. फक्त कधीकधी परिस्थिती माणसाला कडक बनवते. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच हृदयाला स्पर्श करणाऱ्या आणखी कथा पाहण्यासाठी चॅनल एके ऑल कंटेंटला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.